सांगली गुन्हेगार सौरभ पवार खून प्रकरण न्यायालयाने 4 दिवसांची सुनावली. पोलीस कोठडी. सांगली गुन्हेगार सौरभ पवार याचा खून करताना रंगेहात पकडल्या गेलेल्या शाहिद समीर मुल्ला याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सौरभ पवार यांचा खून नशाखोरी आणि पूर्वीच्या वादातून करण्यात आल्याचं समोर येत आहे. या खुनातील दुसरा संशयित अयान समीर भिस्ती हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. जुना कोपाड रोडवरील दुधाळ कॉर्नर नजीक सोमवारी सायंकाळी सौरभ पवार याचा पाठलाग करून खून करण्यात आला होता. सौरभ याच्यावर जोरदार प्राणघातक हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना संशयित शाहिद मुल्ला हा पोलिसांच्या हाताला लागला. घटनेच्या वेळी तिथून जाणारे शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी प्रसंगावधान ओळखून संशयित शाहिद याला धाडसाने पकडले आणि त्यानंतर त्याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. दुसरा हल्लेखोर अयान भिस्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो सध्या पसार झाला आहे. संबंधित तिघेही नशा करत होते. कोपाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गळ्यामागे नशेखोरांच्या अड्ड्यांवर ते भेटत असत. काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात वाद होऊन मारामारी झाली आणि या प्रकरणाचा अधिक तपास संजयनगर पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, संजयनगर.